लाईव्ह गेलं सर. आले 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 सर्व आले. या थोडासा वर धरायला हवा असं करावं म्हणजे सगळे दिसतात. थोडं मागून असं धरलं. चला. हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. हे दिसतोय आपण सगळेजण. नमस्कार नमस्कार. मी थोडंसं ऍक्च्युली मागे बसायला पाहिजे होतं. नाही ठीक आहे पुढंच बसलं. हाय थोडं मागे. करेक्ट. कमेंट्स कोणतरी सांगा आम्हाला, म्हणजे दिसत नाहीये तेवढं लांबून. हो पण असं म्हणजे लाईव्ह जॉईन करा आणि क्वेश्चन वाचा. हा. हॅलो, हाय. नमस्कार नमस्कार. तर इन्स्पेक्टर मंजूची संपूर्ण टीम तुमच्याशी संवाद साधायला इथं आलेली आहे, कारण आज तुमच्या लाडक्या मालिकेचे 100 एपिसोड पूर्ण झालेले आहेत. असं आपण शतक मारलेलं आहे. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला काही बोलायचं असेल तर प्लीज तुम्ही बोलू शकता. आम्ही इथं सगळे तुमची उत्तरं द्यायला आलेलो आहोत. हाय हाय सत्या मंजू. प्रश्न विचारा. कॉंग्रॅच्युलेशन. सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात, तर प्लीज एकदा थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे 100 भाग पूर्ण झालेले आहेत. आणि ऑल फॅमिली खूप छान दिसते. वा थँक्यू. मम्मी साहेबांची विकेट कधी पडणार? ती कधी पडणार हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्याच्यासाठीच रोज मालिका पाहायची न चुकता, आणि मग कळेलच तुम्हाला कधी विकेट पडेल ते. सत्या मंजू कधी एकत्र येणार? येतील अरे येतील वा, एक लवकरच कमेंट येतील. आहे बघा, आता मी एकत्र पडवळचं आहोत लग्न live ला. जमवा राव. पडवळ कुठं आहे? आहे. तुम्ही पण सुचवा. त्याला बोलवा की मग. हा, मागेच आहे मागेच आहे. हा, पुढचं पडवळ लग्नाला तयार आहे, पण पडवळ मिळणं झालं कोण, असं झालं. मुलग्याला पाशिंग बांधून तयार आहे. तुमच्यापैकी कोणी इच्छुक असेल तर सांगा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. लव्ह यू मम्मी असा एक मेसेज आला. लव्ह यू. सत्या सर, तुम्ही खूप क्यूट दिसता. हो, मी पण दिसतोय. माझं लेकरू कोकरू वागरू आहे ना, त्याच्यामुळे दिसणारच. आम्हाला सपना खूप आवडते. थँक्यू सो मच. लव्ह यू मम्मी. लव्ह यू मम्मी. लव्ह यू लव्ह यू. वैभवी धोत्रे तुझ्या प्रेमात पडले. थँक्यू. मम्मीचे कोणते पाहुणे असणार आहे म्हणून. नाही अजिबात नाहीये. असली असं सांगितलं असतं. खूप छान भांडणं करतात. थँक्यू सो मच. सवी कवी भांडणं छान करतायत. थँक्यू म्हणते सवी. सरची डिंपल आणि स्माईल. हा. माझ्याकडे तर 2-2 डिंपल आहे. आम्हाला कुठे आहे? अमृता. लव्ह यू मंजू मॅडम. मंजू मॅडम लव्ह यू. टेक माय नेम सुरेखा कदम. हाय. हाय. म्हणजे तू खूप सुंदर आहे. तू बोल. 100 भाग पूर्ण झाले. तर आतापर्यंत आम्हाला हे 100 भाग करताना खूप मजा आलेली आहे. आणि आणखी वेगवेगळे ट्विस्ट येतात मालिकेमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला करताना मजा येते, तुम्हाला पाहताना पण ती मजा येते. अजून बऱ्याच गोष्टी आहेत आणि तुम्हाला सत्या मंजूला एकत्र पाहायचंय. आत्ता पण साधारणतः मला वाटतं बऱ्याच ह्याच्यामध्ये त्यांचे फ्लॅशबॅकचे सीन असतील, त्याच्यामध्ये पण ते एकत्र होते. आत्ता पण बऱ्याच सीनमध्ये ते एकत्र येताना दाखवत आहेत. आत्ताचा पण जो ट्रॅक चालू आहे त्याच्यामध्ये पण ते दोघंजण एकत्र आहेत. तेव्हा तुमच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतो या सगळ्या माध्यमातून, आणि त्याच्यामुळे त्यांनाही मजा येते छान काम करताना दोघांना. खरं तर कॉन्स्टेबल पासून सुरू झालेला प्रवास आता इन्स्पेक्टर म्हणून पुढे जातोय आणि खरंच खूप मजा येते. आणि एक फॅमिली झाली आहे आता आम्ही जवळपास 2 वर्ष एकत्र काम करतोय. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की मंजू कॉन्स्टेबल होती, त्यानंतर ती जशी रावडी झाली, जशी रुबाबदार झाली, सत्या जसा समाजसेवक झाला, सगळ्या पात्रांचा जो बदल घडला. आणि आत्ता त्यांच्या आयुष्यात जे काही घडतंय, मी तुमच्या प्रश्नावर येणार आहे की सत्या आणि मंजू कधी एकत्र येतील. तर आम्हाला पण तेवढीच आतुरता आहे, पण ती आतुरता टिकवून ठेवायची आणि ती आतुरता योग्य रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळेच आम्ही हा सगळा अट्टहास केला आहे. सो तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही इन्स्पेक्टर मंजूवर सुद्धा कॉन्स्टेबल मंजू एवढंच प्रेम केलं.
आणि अजूनही जास्त प्रेम तुम्ही करताय. तर आत्ता 100 भाग पूर्ण झालेले आहेत. अजून खूप मोठा प्रवास आहे. तर तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. मंजिरी वाघमारे बोला. सपनाची ऍक्टिंग तर एक नंबर असते. जेव्हा ते ऍक्टिंग करतात ते पूर्ण ऍक्टिंग मध्ये घुसलेले असतात. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. त्याबद्दल तुला काय बोलायचं? मला ऍक्च्युली काम करताना खूप मजा येते आणि मी नेहमी म्हणते कुठला पण व्हिडिओ असेल काही असेल माझं नेहमी असतं की मला टीम इतकी सुंदर मिळाली आहे ना की मला स्वतःला काम करायला खूप मजा येते. कधीच मला असं होत नाही की कोणीतरी सिनियर उभं आहे किंवा मग आपल्याला नाहीच बोलता येते, दडपण येत नाही कधीच काम करताना. त्यामुळे मी तितक्या मोकळेपणानं काम करू शकते. मला तो सपोर्ट असतो सगळ्यांचा. सो मला स्वतःला मजा येत असते. त्यामुळे कदाचित ते छान उतरतं आणि तुम्हाला पण मजा येते बघायला. एकदम खरी गोष्ट आहे. जसं की आता मम्मी आहे, पप्पा आहेत किंवा राहुल आहे आमचा बलमा, म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका. हे आम्हाला खूप सिनियर आहेत, जसं की कवी, मंजू, आम्ही. आणि तरी सुद्धा आम्ही एका फॅमिली सारखे काम करतो आणि डे 1 पासून एकमेकांना जसं सांभाळून घेत आम्ही इथपर्यंत आलोय, असंच इथून पुढेही एकमेकांना सांभाळून घेत राहीन. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम ह्या पात्रांवर जसं आहे तसंच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. विचारा काहीतरी प्रश्न. शूटिंग कुठे चालू आहे असा प्रश्न. शूटिंग हे सातारामध्ये भुईंस पासून किकली आणि आसले गावामध्ये शूटिंग चालू आहे. वाई तालुक्यात. तेजपाल वाघांच्या वाई तालुक्यात. तेजपाल वाघांचा बाल्य किल्ला. सिरियलचे निर्माते तेजपाल वाघ त्यांच्या वाई तालुक्यात हे शूटिंग चालू आहे. मी आमचे प्रोड्युसर आहे तेजपाल वाघ, त्यांना मी इथं बोलवण्याची विनंती करतो. म्हणजे कॅमेऱ्याच्या पाठीमागे त्यांना पुढे येण्याची विनंती करतो. तर त्यांनी जरा 2 शब्द बोलावे. 100 एपिसोड आपले पूर्ण झाले. नमस्कार. तुम्हा सर्वांचे खरं तर खूप मनापासून आभार. कारण खूप टाळ्यांचा आवाज इकडेपर्यंत. सो खरं तर ही सगळी टीम आहे. ही सगळी टीम जी तुम्ही समोर पाहताय, ही सगळी टीम पाठीमागे राबत असते आणि त्यामुळे तुमच्याकडे एपिसोड्स हे वेळेत येतात. खरं तर एपिसोड वेळेत पाठवणं हा एक वेगळा टास्क असतो निर्मात्यासाठी. सगळेजण कमेंट्स पण वाचतात. पण हा एकंदरीत प्रवास खूप चांगला होता. कारण कॉन्स्टेबल मंजूला मी संवाद लेखक म्हणून काम करत होतो आणि त्याच्यानंतर जेव्हा ही जबाबदारी पडली की आता कॉन्स्टेबलची इन्स्पेक्टर होणार आहे, तर खूप आव्हानं होती आणि ती आव्हानं पेलत 100 गाठली सुद्धा. आणि 100चे 1000 होत हीच इच्छा. आणि ते पोटेन्शियल या मालिकेत आहे ते तुमच्यामुळं, कारण तुम्ही इतकं भरभरून प्रेम करता, त्यामुळं ही मालिका इतकी यशस्वी आहे. खरं तर मलाच काही मनात प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत खरं मंजूला आणि सगळ्याच कलाकारांना, की तिचा प्रवास आत्ताचा जो होता तो खरं तर मंजू जी घाबरी मंजू होती तिथून ती पुढं आता इन्स्पेक्टर झाली. तर या प्रवासाबद्दल काय सांगशील आणि एकंदरीतच आता काय वेगळा बदल त्या कॅरेक्टरमध्ये आहे? हवामानात तर निश्चित बदल आहे, कारण आधी सातारा शूटिंग करत होतं तिथं जरा थंडी कमी होती, इकडे थंडी खूपच जास्त आहे. सो इथला एक्सपिरियन्स काय ओव्हरऑल या वातावरणाचा पण आणि या पात्राचा पण, ते पण जरा सांग. आधी कॉन्स्टेबल करत असतानाच लोक विचारत होते की या रडूबाई लोकांना कधी रडवणार. तर आता तो प्रवास चालू झालाय की मंजू आता रडवायला लागले लोकांना. तर मजा येते. एक वेगळं कॅरेक्टर आहे माझ्यासाठी आणि हे कॅरेक्टर उभं करायला अर्थातच सगळ्यांनी खूप मदत केली. अगदी कलाकारांपासून पडद्यामागच्या सगळ्यांनी खूप मदत केली आणि मजा येते. हे कॅरेक्टर असं करायचं होतं कारण मी आधीच एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणलं होतं की त्यांनी मला विचारलं होतं की सिंघम सारखं कॅरेक्टर आहे काय, तर ते आता होतंय. अगदीच गॉगल वगैरे घालून बुलेट चालवणारी मंजू तुम्हाला दिसते. तर मजा येते. आणि वातावरण तर इथं कालच आम्ही 2 पर्यंत शूट केलंय रात्री आणि अगदी कुडकुडत 2-3 कपडे एकत्र घालून आम्ही ते शूट केलंय. त्यामुळे ते काय मी सांगणार नाही की कसं वाटतंय, पण काही असू दे, वातावरण कसंही असू दे, काम करायला निश्चितच मजा येते. येस. सेम सत्याला पण हाच प्रश्न विचारायचा आहे की आधीचा सत्या सुधारवला होता मंजूनी, तो परत बिघडलाय, तर त्याचा लुक आणि हे सगळं काय याच्याबद्दल सांगशील? लुक बद्दल तर काय मी आधी सुद्धा बोललो इंटरव्ह्यू मध्ये.
की जसं मी एकदा अस्ताव्यस्त असताना फोटो पाठवला चॅनलला आणि मग ते म्हणाले की हाच लुक फायनल करू. तर हाच लुक सगळ्यांना आवडला. खरं तर कॉन्स्टेबलला जो सत्या होता तो जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की तो कार्यकर्ता होता आणि कार्यकर्त्याचे जे हाल होतात तसेच हाल त्याचे होत होते. आंधळ्या विश्वासाखाली तो होता आणि जेव्हा त्याला सगळं सत्य कळलं त्याच्यानंतर त्याच्यात जे परिवर्तन झालं किंवा सत्याने मंजूमध्ये जो दुरावा आलाय याचा जेवढा त्रास तुम्हाला होतोय तो त्रास सगळ्यात जास्त सत्याला होतोय आणि मंजूलाही होतोय. तिला तो दाखवता येत नाही पण सत्याला तो लपवताही येत नाही. तर सत्या आता जो आहे तो समाजसेवक आहे. म्हणजे लोकांची मदत करायची किंवा जिथं त्याची गरज आहे तिथं धावून जायचं हा जो त्याचा हट्ट आहे हे त्याच्या स्वभावात आहे. त्यामुळं तो राजकारणाची निगडीत असो अथवा नसो लोकांची मदत करायची हा त्याचा हेतू आधीपासूनच कायम होता आणि तो तसाच आहे. फक्त आता त्याच्यात बदल असा झालाय की कायदा पाळणारा सत्या आता आपलाच वायदा आपला कायदा आहे असं म्हणतो. पण वाघमाऱ्यांसमोर सगळे त्याचे वायदे आणि कायदे गळून पडतात. सो आता तुम्ही जेवढे आतुर आहात तेवढेच आम्ही सुद्धा आतुर आहोत सत्या आणि मंजू कधी एकत्र येतात हे बघायला. पण मजा येते. असंच मी आपले बलमाजी आहेत माननीय तुमच्या आयुष्यात काय बदल झाला आता इन्स्पेक्टर मंजूमध्ये आणि हा 100 एपिसोडचा प्रवास कसा होता? नमस्कार. आता जर तुम्हाला वाटलं हे लागलंय काय लागलेलं नाही, ऍक्च्युली ते सीनमध्ये मेकअप केलेला आहे. तर बलमा होता त्याच्यापासून माननीय बलवंत लक्ष्मण माने म्हणजे नगरसेवक झालेला आहे. कारण सत्या माझा जवळचा मित्र आहे आणि सत्याचा मी जवळचा मित्र आहे आणि सत्या समाजसेवेत आहे. तर राजकारणात कुणी तर आपल्या जवळच असायला पाहिजे, त्यासाठी मला त्यानं नगरसेवक केलेला आहे. तो बदल झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्याचा मी दाजी झालोय. सत्याच्या बहिणीबरोबर लग्न झाले कवीबरोबर, त्याच्यामुळं दाजी झालो. एक मेवण्या पाहुण्याचं एक आमचं नातं निर्माण झालेलं आहे आणि असा प्रवास चालूच आहे. आणि आवडते मला ही गोष्ट की तुम्हाला ही सिरियल खूप आवडते आणि तुम्ही खूप प्रेमानं बघताय. कारण लोक आम्ही कमेंट्स वाचत असतो पेजवरच्या. तर असंच तुमचं प्रेम देत राहा आणि असंच आम्ही तुमचं मनापासून मनोरंजन करत राहू. आता मी येतो आमच्या डॅडींच्या म्हणजे चित्रकारांच्याकडे येतो. नमस्कार. खरं तर कॉन्स्टेबल मंजूपासून सुरू झालेला हा प्रवास इन्स्पेक्टर मंजू नंतर अजूनही चालू आहे आणि त्याला एकमेव कारणीभूत आहे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं प्रेम. आणि त्या प्रेमाच्या जोरावरच अजूनही हा शो नंबर 1ला आहे. आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय की कशा पद्धतीनं तुम्हाला हा शो अजून आवडेल. आता चित्रकार हा पेंटर झाला आहे. बरेचसे बदल झाले. पूर्वी सत्याचं आणि माझं नातं तेवढं चांगलं नव्हतं, पण आत्ता इन्स्पेक्टर मंजू नंतर आमच्या दोघांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग झालंय. एक बाप लेक म्हणून आम्ही दोघंही एकमेकांना सांभाळून घेतोय आणि सत्या जे काही करतोय त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. अशा पद्धतीनं आता एक प्रगल्भ व्यक्तिमत्व झालेलं आहे आणि लोकांना ते आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो. यानंतर मंजूची आई आपल्याशी बोलणार आहे. हा हॅलो सगळ्यांना. त्या खरं तर ऍक्च्युली सीन मध्ये फार कमी बोलतात असं वाटत असेल, पण नाही, त्या खूप नाही, मी बोलतात. खूप कमी बोलते सीन मध्ये पण आणि एरवी पण थँक्यू एवढं प्रेम दिल्याबद्दल आणि असंच प्रेम करत राहा आमच्या सिरियलवर. धन्यवाद. एवढंच बोलते मी. हे घ्या. आता यानंतर तुमच्या सगळ्यांची आवडती जी बाहुलीसारखी दिसते ती सपना तुमच्याशी बोलणार आहे. हॅलो, हाय, कसे आहात सगळे? थँक्यू. खूप लोकांनी सांगितलंय काम आवडतं, तुम्हाला कॉमेडी आवडते. थँक्यू सो मच. मला स्वतःला कॉमेडी करायला पण खूप मजा येते आणि तुम्ही इतकं भरभरून प्रेम देता, इतकी ती सिरियल बघता, इतके इन्व्हॉल्व्ह होऊन बघता, त्याचा पण खूप आनंद होतो. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळेच आम्ही आज 100 एपिसोड्स पूर्ण करू शकलो आहोत. कारण रसिक प्रेक्षकांचा जर पाठिंबा नसेल तर नसतात पॉसिबल या गोष्टी. तुम्ही इतकं आवडीनं बघता, इतकं प्रेम करता, त्यामुळे या गोष्टी शक्य होतात. आणि असंच प्रेम करत राहा, बघत राहा. सो आम्ही अजून खूप सारे एपिसोड्स करू शकू सिरियलचे. आणि आता मी तर आता यानंतर या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त बदललेलं पात्र कुठलं असेल तर आमरी, जी खूप डॅशिंग होती, जी खूप धडाकेबाज होती, मंजूपेक्षाही जास्त डॅशिंग होती, ती आता अशी मुळमुळीत झालेली आहे. तर तिच्याकडूनच तिचं कॅरेक्टर ऐकून घ्या. सगळ्यात जास्त माझं कॅरेक्टर बदललंय.
बरोबर. हिच्या पण आयुष्यात खूप मोठा बदल झालाय, तुम्हाला समजलं असेल. बिचारीचं लग्न झालं नाही आणि माझं लग्न झालं पण चुकलं, त्यामुळे प्रेम चुकलं. हिचं पण लग्न चुकलं, माझं पण लग्न चुकलं. आमच्या दोघींच्या पण आयुष्यात खूप बदल झाले. आधीची अमृता तुम्हाला सगळ्यांना आवडत होती, तोंडावर उत्तर द्यायची, आणि आता बिचारी थोडी मॅच्युअर झाली आहे आणि कुठंच बोलत नाही, जिथं हवं तिथं सुद्धा बोलत नाही. पण आता मंजू दीदीला सुद्धा हे समजलंय. सत्यादाजी सुद्धा माझ्या बाजूने आहेत, तर बघूयात पुढे काय होतंय. आणि आमच्या दोघींचा सपोर्ट तर सत्यादाजींना आहेच आहे. मंजू वहिनीलाच आहे, त्यामुळे मम्मींचा काटा कसा निघतोय ते बघायला विसरू नका. काय माझा काटा बिटा निघत नसतोय, मी काटा काढायला बसले इथं, हे लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज इथं आम्ही माझे युवराज JPG त्यांना मी मिस करते, मी कवीला मिस करते. 100व्या एपिसोडचं सेलिब्रेशन चालू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर अजून भरपूर दिवस 1000 5000 ही मालिका बघायची असेल तर तुम्ही मला सत्या आणि मंजूला वेगवेगळे करायचे मार्ग दाखवा. जर सत्या मंजूला एकत्र आणलं तर मालिका लवकर बंद होईल, त्यामुळे तुम्ही तसा विचार करा. त्यामुळे माझं ऐका, आणि मी म्हणाल तीच पूर्व दिशा होती हे लक्षात घ्या. त्या पेंटरचं अजिबात ऐकू तर नाही ते तसं झालं. तर हे असं आहे, आणि तुम्ही मला सगळ्या आयडिया सुचवा. सत्या मंजूला मी एकत्र येऊ देणार नाहीये शेवटच्या श्वासापर्यंत, हे तुम्हालाही माहितीये. आणि जे मी पहिल्यांदा सांगितलं ते अगदी खरंय. त्याच्यामुळे तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर, तर खूप प्रेम आहे हेही मला कळले. त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आता माझ्या लेकरा कोकरा वागराशी एकदा बोला तुम्ही. त्याआधी बोलतो मी की कारण मम्मी म्हणलं ना आयडिया वेगळं करायसाठी, तर आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की सत्य आणि मंजू एकत्र आली पाहिजेत. तर मम्मीचा कसा काटा काढायचा त्यासाठी पण मला टिप्स द्या. लगेच काटा काढतो. कमेंट्स करा पोस्टवर. बलम्याचा पण काटा निघलाच म्हणून समजा. आता जावई असता तर गेला उडत. मम्मी पेटलेली आहे, पण सत्या मंजू एकत्र येणारच. म्हणजे त्यांच्यात जे प्रेम आहे ते यशस्वी होणारच, आणि याच्यात काहीच शंका नाही आहे. सो खूप प्रेम दिलंय तुम्ही आम्हाला आतापर्यंत, कॉन्स्टेबल पासून इन्स्पेक्टर पासून 100 भाग पूर्ण झालेत. खूप खूप प्रेम दिलंय, असंच प्रेम देत राहा. आता एकदा लास्ट आपण एंड करताना 3 चेअर्स करूया. सो सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंय आणि असंच अजून प्रेम करत राहा. इन्स्पेक्टर मंजूचे 100 भाग पूर्ण झालेले आहेत. सो 3 चेअर्स फॉर इन्स्पेक्टर मंजू. हिप 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 हिप. पाहत राहा रात्री 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर इन्स्पेक्टर मंजू. Why everyone is beating me? सेव्ह करते व्हिडिओ सेव्ह कर. नाही एंड कर आणि तो